It's Nix and Sona. We are back with another vlog. कशी झाली? एक नंबर सुपर भाई सुपर एक नंबर एवढ्या वर्षांनी अशी आरती ऐकली. येस आम्ही 12 वाजता गेलेलो 12:30 झाले. येस बेस्ट आरती. मला आमची ती जुनीवाली आरती आठवल्या. तो लास्टचा सूर एवढा घाण पकडायचा ना, एवढा घाण पकडायचा तोपर्यंत श्वास नाही संपत तोपर्यंत. या ठिकाणी जे गणपती बाप्पा असतात ना, VIP दर्शन. हा आपल्याला VIP दर्शन भेटेल. काय नाही, सगळे आतमध्ये घेतले. ब्रो एवढी मोठी रांग असते ना, तरी पण आम्ही त्या रांगेमधनं आम्ही पहिले जातो. गात आमची ओळख लहानपणापासून आम्ही कधीच रांगेत उभे नाही राहिलोय. ही आम्ही तर रांगेमध्ये उभे राहूनच जायचो. आमची नव्हती ओळख तेव्हा तुम्हाला ओळखत होती, पण आपण एवढे बोलत नव्हतो. जेव्हा आम्ही यायचो ना, तेव्हापासून वेगवेगळी स्टोरी असायची प्रत्येक गोष्टीची. यंदा काय माहित नाही, तर भरपूर वर्षानंतर आली आहे. लहानपणीच आलेली, एकदम लहान असायची तेव्हा. तर नंतर सगळं बंद झालं, मोठे झालो, बाकीचे गणपती फिरायला लागले. 10 वर्षानंतर आली असेल. बघूया मी तर आज काय आहे. आता सुरू होईल. स्वागतम सुस्वागतम. पनवेलचा मानाचा पहिला गणपती यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळाचं हे गौरवशाली 62वं वर्ष. होम हवन यज्ञ मंत्रोच्चार अग्निहोत्र यांनी संपूर्ण परिसर भरलेला असेल. दुष्ट अनिष्ट शक्तींचा नाश होऊन सर्वत्र मंगल व्हावं. वेदविद्या प्राणीमात्रा ज्ञान विज्ञान यांच्या रक्षणासाठी अवंती नगरीत हे अनुष्ठान सदैव साधी नगरीतील शंकराचे निस्सिम भक्त वेदप्रिय ऋषी आणि त्यांची मुलं म्हणजेच ऋषी देवप्रिय प्रियमेघा संस्कृत आणि सुकृत हे देखील असेच अनुष्ठान यज्ञ नेहमी करत असत. दूषण नावाचा एक धर्मद्रोही राक्षस प्रचंड उत्पात माजवत होता. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडूनच अजय्य होण्याचं वरदान प्राप्त होतं. या दूषण राक्षसाने आपल्या प्रचंड फौजेसह या अवंती नगरीत देखील धर्म वेद ज्ञान विज्ञान यांचे रक्षण करणाऱ्या ऋषी मुनींवर आक्रमण केले. सर्व ऋषी मुनी जनता भयभीत झाले. अधर्मच धर्मावर विजय मिळवू लागला. त्यावेळेस शिवभक्त वेदप्रिय ऋषी आणि त्यांच्या पुत्रांनी कुणीही घाबरून जाऊ नये आणि सर्व शक्तिमान अशा भगवान शंकरांवर विश्वास ठेवावा असं आवाहन केलं आणि त्यांनी भगवान शंकराचा धावा चालू केला. आपल्या भक्तांची आर्त हाक ऐकून अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान शंकर प्रत्यक्ष प्रकट झाले. त्या उन्मत्त दूषण राक्षस आणि त्याच्या असुर सेनेशी घनघोर युद्ध केले. देवांचे देव असलेल्या शंभो शंकरासमोर ब्रह्मदेवाचे वरदानही निष्प्रभ ठरले. त्या असुराचा अवंती नगरीत म्हणजेच आजच्या उज्जैन मध्ये सर्वनाश झाला. सर्व प्राणी मात्र
ऋषीमुनी सजीव सृष्टीने भगवान शंकरांचा जयघोष केला आणि अवंती नगरीतच वास्तव्य करण्याची विनंतीही केली. भगवान शंकरांनी त्यावेळेस धारण केलेलं रूप हे सर्वात रौद्र रूप समजलं जातं बरं का. रौद्र रूपी शंकराने भक्तांची विनंती मान्य करून एका विशिष्ट जागेवर आपल्या त्रिशूळाचा वार केला आणि पाहता क्षणी त्यातून एक शिवलिंग प्रकट झालं आणि असुरांचा काल बनून आलेले महाकाल शिवशंकर तेथे कायमस्वरूपी स्थित झाले. देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील हे एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग आहे. ही झाली महाकाल शिवलिंगाची पुराणातील ऐतिहासिक कथा. आता असलेलं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे पृथ्वीचा बरोबर केंद्रबिंदू आहे. पृथ्वीवरील कर्करेषा जी उज्जैनसह भारताच्या तब्बल 8 राज्यांमधून जाते ती रेखांशाला उज्जैन या ठिकाणीच बरोबर 0 अंशामध्ये छेदते आणि त्यामुळेच उत्तरायणात या महाकाल ज्योतिर्लिंगाच्या बरोबर वर सूर्यबिंब येत असून पृथ्वीचा उत्तर भाग मंगळ ग्रहाच्या सर्वात जवळ जात असतो. आणि याच गणितानुसार याच उज्जैनमध्ये मंगलनाथाचे मंदिर देखील हजारो वर्षांपासून आहे. उज्जैनच्या या कालगणना बिंदूचं महत्व याकरताच महत्वाचं आहे की त्या काळी खगोलशास्त्रज्ञाचा अभ्यास करणारे भारतीय ऋषीमुनी या बिंदूपासूनच तर ग्रहताऱ्यांची स्थिती निश्चित करत होते. वराह मिहीर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य यांच्यासारखे प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ हे भौगोलिक आणि खगोलशास्त्रज्ञाचा अभ्यास करण्यासाठी उज्जैन येथे स्थायिक झाले होते. तर गणेश भक्तांनो, यावरूनच हे लक्षात येत आहे की आपला सनातन हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन आणि आद्य धर्म असून विज्ञाननिष्ठ आहे. अनेक प्राचीन मंदिरं, आपण करत असलेले सणवार यामागे सायंटिफिक लॉजिक्स म्हणजेच वैज्ञानिक तर्क आहेत. फक्त तसा डोळस अभ्यास आणि दृष्टिकोन हवा. चक्रा नखरा नखरा. टाळा. बाय 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 बाय. तुम्ही दिसतच नाही. हा बाय.